जयेंद्र पाटील प्रेझेंट जय साई एंटरटेनमेंट ह्या चॅनलमध्ये आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजची सिरीज आहे साई माझा मी साईचा। या सिरीज मध्ये आज आपण आलोय श्री साई सेवा मंडळ कांदिवली गावठण येथे। आज साईबाबांचा वर्धापन दिवस आहे येथे 9 एप्रिल हा दिवस यांचा असतो आणि आज आपण इथे भेट घेणार आहोत या मंडळाचे अध्यक्ष आशिष पाटील यांची। आणि या सगळ्या कार्यक्रमाचं शूटिंग या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर प्लीज कार्यक्रमाचा पूर्ण आस्वाद घ्यायचा आहे। जय साईराम। आज आम्ही आलो आहे श्री साई सेवा मित्र मंडळ कांदिवली गावठण। श्री साई सेवा मित्र मंडळ वर्षानुवर्ष 9 एप्रिल या दिवशी साईबाबांचा मंदिराचा वर्धापन दिन तसंच साई पारायण आणि साई भजनचा साई भंडाराचा कार्यक्रम आयोजित करतात। हा कार्यक्रम वर्षानुवर्ष आम्ही पाहत आहोत। इकडचे लोक त्या कार्यक्रमाला आवर्जून साथ देतात आणि हा कार्यक्रम वर्षानुवर्ष लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतो। आणि ह्या सगळ्या उपक्रमामध्ये हा सगळा सोहळा कसा सुरू झाला, कसं बाबांची महती इथे वाढली आणि कसे लोक या मंदिराकडे आकर्षित झाले, त्या मंदिराचे आज अध्यक्ष श्री आशिष पाटील आपल्या सोबत आहेत। तर ओम साईराम आशिष पाटीलजी, आम्हाला थोडीशी माहिती द्या, कारण हे मंदिर आम्ही आवर्जून या मंदिरात नेहमी येत असतो। आणि हे मंदिर जे स्थापन झालं, कुठच्या साली हे मंदिर स्थापन झालं आणि कोणी स्थापन केलं आणि ह्याच्या मागचा उद्देश काय होता की लोकांपर्यंत बाबांची सेवा घडो। ओम साईराम। या मंदिराची स्थापना माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या सगळे जीवलग मित्रांनी मिळून जवळजवळ 1984 ते 85च्या काळात हे मंदिर उभं केलं होतं। म्हणजे ते मंदिर साध्या प्रमाणात होतं। एक बाबांची मूर्ती होती, चौथा राहून बाबांची मूर्ती बसवण्यात आली आणि नित्याने मला ते दर गुरुवारची आरती आणि सगळं व्हायचं। लोक तेव्हापासून तिकडे यायचे। नंतर सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने स्वतःचा एक 100 रुपये, कोणी 10 रुपये असे वर्गणी काढून 1992 साली ही राजस्थानावरून एक मूर्ती आणली बाबांची, तिकडून घडून घेतली बाबांची संगमरवराची मूर्ती आणि ती आणून तिचं अगदी विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा 9 एप्रिल 1992 साली आम्ही त्या देवळात केली। तर त्या वेळेपासून तो दिवस आम्ही 9 एप्रिल तो एक त्यावेळेचा चांगला मुहूर्त होता। 9 एप्रिल तो दिवस धरून आम्ही दरवर्षी आतापर्यंत 33वं वर्ष आहे, दरवर्षी आम्ही साई भंडाराचा कार्यक्रम आयोजित करतो आणि बाबांच्या कृपेने आतापर्यंत 33 वर्ष हा कार्यक्रम अगदी सुरळीतपणे चालू आहे। सर्व बाबांची कृपा आहे। आणि मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात 2 वर्ष आमचा भंडारा होऊ शकला नाही, पण बाबांनी आमच्याकडून जी सेवा करून घेतली, आम्ही लॉकडाऊनच्या काळात आम्ही सकाळचा नाश्ता, संध्याकाळचं जेवण असं जवळजवळ 75 दिवस आम्ही इथे अविरत कार्य, म्हणजे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एवढा करोनाचा प्रादुर्भाव असताना त्यावेळी सुद्धा सर्वांनी अगदी बिनधास्तपणे काम करून आम्ही ती सेवा, त्याचं सगळं श्रेय त्या आमच्या सर्व टीमला जातं। असं ते चालू आहे। आता हे आज 9 एप्रिल आज पण आमचा बाबांचा भंडारा आहे आम्ही, आणि गेली जवळजवळ 12 वर्ष झाली आम्ही ह्याच उत्सवाचं एक औचित्य साधून कांदिवली जीवनगौरव पुरस्कार आम्ही द्यायचं ठरवलं। दरवर्षी कांदिवलीत राहणारी एखादी व्यक्ती असेल, ज्या व्यक्तीने त्यांच्या क्षेत्रात चांगलं भरीव काम केलं असेल, त्या व्यक्तीला आम्ही कांदिवली जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतो। आतापर्यंत हे 12 वर्ष आम्ही ते सलग करतोय। हे अशा प्रकारे आमची मंडळाची चालू आहे प्रगती। आशिषजी, बाबांचं आणि मंदिराचं आणि इकडचं जो वातावरण आहे ते खरंच खूप पॉझिटिव्ह आहे, कारण नेहमी इथे येता जाताना आपल्याला दिसते भक्तांची गर्दी असते। मला एवढं थोडं म्हणजे एक कौतुक आहे मनामध्ये की तुमचं मंदिर म्हणजे जे बाबांचं मंदिर आहे, मंदिर तुमच्या पप्पाच्या हस्ते आणि जे जुने त्यांचे मित्र होते त्यांच्या हस्ते मंदिर स्थापन झालं। त्या दरम्यान जेव्हा तुम्ही लहान असताना किंवा तुमचं जे वय होतं त्यावेळेस तुमचं आणि पप्पांचं असं कधी काय अनुभव असा बाबांचा, पप्पाने तुम्हाला काय सांगितला की बाबा अशू असं आहे, बाबांची महती काय आहे, हे असं कधी तुमचं कशी बोलणं झालं कधी बाबांबद्दल, किंवा बाबांची शिकवण जी होती ती तुम्ही कशी पुढे घेऊन गेले, काय अनुभव असेल थोडासा आम्हाला सांगा ना प्लीज। बाबांचा असं अनुभव सांगता येण्यासारखं असं आहे, आम्ही खूप लहान होतो आणि आम्ही
बाबांबरोबर जेव्हा शिर्डीला जायचो बाबा आणि ते नेहमीच आमचे शिर्डीला जाणं आमचं असायचं. आणि अचानक कधी निघायचं आम्ही शिर्डीला आणि त्यावेळी शिर्डीचं खूप म्हणजे खूप त्यावेळेचं पाणी ते असं असायचं. आम्हाला त्या गोष्टी भरपूर आठवतात. त्यावेळची शिर्डी म्हणजे प्रत्यक्ष जाऊन समाधीवर आपल्याला अभिषेक घालता येत होता त्यावेळी. त्या अशा गोष्टी आहेत त्या. आणि आम्ही आमच्या वडिलांनी शिर्डीसाठी आम्ही 10 रुपयाची तिकीट लॉटरी सिस्टीम ठेवली होती. 10 रुपये हे चालू केलं होतं. 10 रुपये लॉटरी सिस्टीम. त्या सिस्टीम मध्ये आम्ही लकी ड्रॉ काढायचो आणि जे नंबर लागतील 50 नंबर आम्ही त्याच्यातून काढायचो. नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावरती आम्ही हे करायचो. शिर्डीची यात्रा करायचो. ज्या व्यक्तींना नंबर लागेल त्यांना 10 रुपयात आम्ही बसनी शिर्डीला नेऊन दर्शन करून ते आणायचो. त्यात त्यांची जेवणाची नाश्त्याची सगळी सोय आम्ही करायचो. असंच एक वर्ष जाताना मग अनेक भक्तगण पण असायचे. आमचे फॅमिली मेंबर समजा पप्पांचे मित्र. एक वेळेशीच 2-4 गाड्या असायच्या बसच्या मागे. तर आमची अशी आम्ही येतानाचा अनुभव असा आहे. येताना आम्ही आमच्या अशा 2-3 गाड्या होत्या. तर आमची गाडी पुढे आली तर नंतर दुसरी त्यांची जी वडिलांची गाडी होती ती गाडीचं नंतर आम्हाला पुढे गेल्यावर कळलं तर आम्ही सगळ्या गाडीनं ते तेव्हा आपले भगवे छेंडे बांधून आम्ही सगळं. तेव्हा एका गाडीवाल्याने सांगितलं बाबा तुमच्या एका गाडीचा ऍक्सिडेंट झाला पाठी. तर आम्ही थोडं एकदम हे झालो. आम्ही खूप तेव्हा लहान होतो. पण जेव्हा त्या गाडीची कंडिशन बघितली त्या कंडिशन अशी होती गाडीची त्या गाडीतला एकही माणूस वाचू शकणार नाही अशा परिस्थिती गाडी होती. पण बाबांची ही कृपा आम्ही माझा तो अनुभव आहे एकाही माणसाला त्या गाडीतल्या खरचटलं सुद्धा नव्हतं. हा सगळ्यात मोठा अनुभव माझा आहे. म्हणजे आणि बाबांचं माझ्या वडिलांचं साईबाबांवर खूपच हे होतं. खूपच इमोशनल होते बाबांच्या बाबतीत ते. आणि त्या 2001 साली ते त्यांचं हे झालं वारल्यानंतर पुढे हे कार्य मी तसंच अविरत अजूनपर्यंत त्यांच्या आशीर्वादाने चालू ठेवलं आहे. बस तुमचं कार्य आशिष पाटील आम्ही नेहमी बघत असतो. कारण आज मी स्थायिक आहे इकडे. सतत मी रोज बाबांच्या दर्शन करण्यासाठी या मंदिरमध्ये येत असतो. आणि मी म्हणजे आज अरुण काकांच्या बद्दल आम्ही फक्त ऐकलंय. आम्ही भेटलो नाही त्यांना. माझी 1-2दा भेट झाली त्यांची. पण ती छबी होती ना ती तुम्हाला बघितल्यानंतर कळते की ती तुमची ती छबी तशीच असणार. कारण लोक म्हणतात ना की आज साईपारायण जे इथे होतं किंवा जो भंडारा होता त्या भंडारामध्ये लहानच्या लहान मोठ्यातला मोठा सेलिब्रिटी आमदार खासदार सगळे ह्या भंडारामध्ये येत असतात. ह्या कार्यक्रमात तुमचं सहकार्य करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही जे आपुलकी लोकांमध्ये बांधली आहे ती कशी बांधली मला सांगा. म्हणजे काय आहे तुमचं एवढं हे स्पेशलिटी काय आहे की लोक कहते हैं कि आशीष पाटिल है भारी उसकी सबसे है यारी ऐसे आशीष पाटिल के बारे में लोग कहते हैं. तो जरा प्लीज सांगा ना की काय म्हणजे कसं. आणि हे तुम्हाला मला खरंच एक विषय मी विसरून जाईन तो हे प्रत्येक वेळेस एक इन्व्हिटेशन कार्ड हे तुमचं वेगळं असतं. ही संकल्पना किंवा ही आयडिया ही काय वेगळं पण असतं नेहमी याच्यामध्ये. ते सांगतो. तुम्ही पहिला सांगितलं स्वभावाचं माझ्या. मी सगळे माझे मित्र जोडतात. तो माझा गुण माझ्या रक्तातला आहे. माझ्या वडिलांचाच तो स्वभाव आहे. येस येस येस. आणि वडिलांनी पण पैसे नाही कमवले. वडिलांनी मैत्री कमवली होती. आज वडिलांचे जुने मित्र मला जेव्हा भेटतात तेव्हा वडिलांच्या एक स्टोरी सांगतात तर खूप आनंद होतो मला. खूप वाटतं. अशी बरीच मोठी लोक आहेत म्हणजे वडिलांबद्दल आतापर्यंत पण मला वाईट म्हणणारे लोक नाही भेटले आतापर्यंत. हा माझा चांगला अनुभव आहे. आणि तेच त्यांचं ज्यांनी ते कमवलं त्याचं व्याज जे आहे त्यांनी जे पुण्य कमवलं त्या व्याजावर मी जगतोय हेच सांगू शकतो. बस. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल निमंत्रण पत्रिकेची. निमंत्रण पत्रिकेची गोष्ट अशी आहे 2008 साली आम्ही तर भंडाऱ्याची पत्रिका आम्ही बनवायचो साध्या अशा काहीतरी वेगळं करायचो. पण 2008 साली एक घाटकोपरचं पंतनगरचं एक साई मंडळ आहे. ते नगरसेवक हो बरोबर हांडे बरोबर दीपक भाऊ हांडे अशोक हांडे ते हांडे तेच. मग ती पत्रिका मी पाहिली. पॉपअप कार्ड होतं ते असं ते ओपन झाल्यावर सगळं ते मंदिर आणि स्वामी समर्थाचा फोटो आणि यांचा गजानन महाराजांचा फोटो होता आणि सेंटरला साईबाबांचा फोटो. ती अप्रतिम पत्रिका होती.
तर तीच मला ती खूप आवडली पत्रिका. म्हटलं आपण असं काहीतरी करायचं म्हणून पुढच्या वर्षी मी विचार केला असं पत्रिका बनवायची. तर आपले कांदिवलीला राहणारे शांतीबाई संगोई म्हणून आहे, त्यांचा हाच व्यवसाय पत्रिका, लग्न पत्रिकेचा, चनी रोडला गायवाडी. तर त्यांना मी भेटलो, तर ते नेहमी त्यांच्याकडून मी पत्रिका असं बनवायचो. तर मग ती पत्रिका, मग ते घाटकोपरचे 15 ते संदेश पाटील म्हणून त्यांचे आर्टिस्ट होते, ते पत्रिका जे बनवायचे, त्यांचा नंबर मी काढला. मग त्यांचा नंबर मला मिळाला, मग त्यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणलं असं असं माझी आहे, मला बनवायची आहे पत्रिका. तर त्यांनी पण खूप सहकार्य केलं मला. त्यांचे जे डिझाईनचे ते पंच वगैरे होते सगळे मला त्यांनी पुरवले. आणि दुसऱ्या वर्षी आम्ही ते आमच्या मंडळाची पत्रिका सेम ॲज इट इज तशी बनवली, पॉपअप कार्ड. त्याच्यानंतर मला ते हेच लागलं, वेळ लागला काहीतरी वेगळं करायचं. आणि माझी कल्पना अशी माझ्या डोक्यात, आपले दुसरेच आर्टिस्ट आहेत ते प्रकाश भाईंनीच मला त्यांची ओळख करून दिली, शंकर परब म्हणून, ते डिझायनर आहेत लग्न पत्रिकेचे. तर मी त्यांच्याकडे जाऊन मग माझी कल्पना त्यांना मांडतो, असं असं आपल्याला करायचं आहे. मग त्यांचे ते आम्ही दोघं डिस्कस करतो, मग त्यातून काहीतरी वेगळं निर्माण होतं. मग ते करायचं झालं तर सुहास सावंत म्हणून आमचे आहेत, ते सगळे त्यांचं लेझर कटिंगचं काम आहे. आणि बाबांच्या ग्रुपने सगळे साई भक्तच मला मिळाले. आणि ते सगळे म्हणजे सेवा. आता लोक म्हणत असतील, विचार करत असेल, आशिष पाटील त्या पत्रिकांमध्ये एवढा पैसा का खर्च करतो. पण खरं सांगायचं माझ्या पैशाचं मला काहीच हे नसतं. मला फक्त मटेरियल जे काय पैसे लागतील तो खर्च येतो. बाकी जे माझे मित्र आहेत ते सगळे आहेत, ते मला स्वतः बाबांची सेवा म्हणून काम करून देतात. तसं ते प्रिंटचं काम आहे सगळं. SRK वाले कीर्तिबा मेहता म्हणून, त्यांचा पुतण्या कल्पेश मेहता, ते आपले मित्र आहेत, ते आम्हाला सगळं हे काम करतात. म्हणजे केवळ माझ्यासाठी नाही, तर बाबांची सेवा म्हणून सगळे काम करतात. आणि त्यातून हे चांगलं काहीतरी घडत असतं. आतापर्यंत हे घडत आलंय. प्रत्येक वेळेस आम्ही आतुरतेने वाट बघतो की यावेळेस काय डिझाईन असणार आहे, यावेळेस काय असणार आहे. आणि खरंच काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट असतो. आणि आजही म्हणजे माझ्याकडे तर सगळ्या तुमच्या पत्रिका जेवढ्या आहेत नावासहित घरी पोचतात. जेव्हा मी कोणाला भेटायला जातो ना, म्हणजे तो एखादा मोठा आमदार असो, खासदार असो किंवा सेलिब्रिटी असो, बाबांच्या कृपेने कुठे ना कुठे आमचं पण बस उठ असतं. पण जेव्हा ती तुमची पत्रिका तिकडे दिसते ना, म्हणजे साई श्री सेवा मित्र मंडळाची पत्रिका दिसते ना, तर तो समोरचा अरे आशू मेरावी दोस्त आहे, आशू मेरावी दोस्त आहे. म्हणजे ही जेव्हा वेलकम भेटतो ना, हा वेलकम वेगळा असतो. म्हणजे तिथे आपला माणूस ऑलरेडी पोहोचलाय असं मला वाटतं. किंवा चला आपण तिथे गेल्यानंतर तो कधी कधी तो माणूस अनोळखी असतो आपल्यासाठी, तो मोठा माणूस अनोळखी असतो. पण ओळख जेव्हा तुमची तिथे पत्रिका दिसल्यानंतर कळतं की अरे बाबा ही आशू का दोस्त आहे शाळेत, अरे हे तुझा पण मित्र आहे का, हा माझा मित्र. म्हणजे कुठेतरी हे बाबांचे ऋणानं बंधन आहे, जे आपल्याला आपल्या पहिले बाबा वाट करून ठेवतात आपल्यासाठी. आता एक प्रश्न असा आहे ना की नेहमी तुमच्या कार्यक्रमाला, बाबांच्या कार्यक्रमाला, आपल्या सोहळ्याला खूप गर्दी असते, मोठे मोठे सेलिब्रिटीज येतात. मग ते सेलिब्रिटीज यायचं कारण बाबा आहे, पण ते तुमचं पोचणं आहे त्यांना इथे. कसं असतं माहितीये का, आपण एखाद्याला आमंत्रण तर देतो, पण आल्यानंतर त्याची जी उठबस असते ना, ती तुमच्याकडून खूप सुंदर होते. हे सगळं मॅनेज करताना कसं एकदम तुमची सगळं एकटा धावपळ चालू असते काय? धावपळ असतं मॅनेज, ते सगळं सगळ्या गोष्टी सांगतो आपण, निमित्त मात्र असतो. बाबांच्या इच्छा असते सगळ्या त्या गोष्टीची ना, ते बाबा आपली करण्याची इच्छा असते आणि बाबांचं त्याच्या मागचे आशीर्वाद, या गोष्टी सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. आतापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. बस बाकी काय, बाबा ज्यांना बोलतात ते ना कोण अडू शकत नाही. बस बाबांच्या दरबारी ते पोचतात. आता कांदिवलीमध्ये आल्यापासून सगळ्यात मोठा भंडारा आतापर्यंत म्हणजे आम्ही ऐकत आलं की हा तो होतो श्री साई सेवा मंडळाचा, कांदिवली विलेजचा. आतापर्यंत साधारण किती भक्तगण येऊन प्रसाद घेऊन जातात? असा अंदाज 4,000 ते 5,000 लोक त्यांचा आकडा असतो. ओके ओके. कारण रांग आम्ही बघितली म्युन्सिपल स्कूलच्या बाहेरपर्यंत रांग गेलेली असते आणि 4,000-5,000 भक्तगण. बघा कसं असतं माहितीये काय, बाबांचं काम करणारा बाबा स्वतः असतो, आपण त्याच्यात फक्त कारणीभूत असतो. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला एक पाठबळ लागतं, ते पाठबळ असतं सगळ्या साई परिवाराचा. नाही तर साई परिवाराचा पाठबळ मला वाटत नाही की आशिष पाटील यांना मागायला लागतो लोकांकडे, तो ह्यांच्या पुढे येतो. आपण म्हणतो ना लोकांच्या पाठी कोणतरी उभे आहेत, तसं नाहीये. आशिष पाटीलच्या पुढे लोक उभे आहेत आणि आशिष पाटील त्यांच्या मागे आहेत. आम्ही सॉरी बोला 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 बोला. आम्ही साई भंडारासाठी देणगीसाठी आम्ही कोणाच्या दारोदारी पुढेच फिरत नाही. बरोबर. आम्ही इथेच मंदिराच्या बाहेर आमचं ते टेबल लागलं असतं, लोक येऊन तिकडेच हे करतात. बाकी आणि असं आम्ही कोणाच्या दारी जाऊन बाबा पावती पाडणं हा प्रकार नाही. जे येतात आणि देवाच्या कृपेने सगळं एकदम व्यवस्थित होतं.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे केटरिंग, माझा स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय आहे. मी हा असतो, पण ह्या भंडाऱ्यासाठी खास आज मुंबईतले प्रख्यात केटरर्स आहेत, रॉयल केटरर्स म्हणून कांदिवलीचे आहेत भूपेंद्रभाई शहा. ते स्वतः इथे येऊन त्यांची सगळी टीम लावून ते सगळं म्हणजे भांडी बिंडी सगळं ती सगळी सेवा ते भूपेंद्रभाई शहा आम्हाला देतात. त्यांचे खूप 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 आभार आहेत आमच्यावर. दरवर्षी आम्हाला ते आतापर्यंत आज तागायत, त्यांनी कधीच आम्हाला नाही म्हटलं नाही. बस असंच बाबांच्या सगळे बाबांचेच भक्त आहेत ते. सांगतो काय म्हणजे असंच असतं, म्हणजे एखादी गोष्ट मला कोणाला सांगावं लागत नाही, स्वतःहून ते सेवा द्यायला येते येतात. बस आणि अशी लोक विचारतात आमच्याकडून अजून काय हवंय का, बस याच्या पुढे अजून काय पाहिजे. आणि उपक्रम साई सेवा मंडळाचे, श्री साई सेवा मित्र सेवा मंडळाचे नेहमी आता गरमीमध्ये येते तुमचं ते छास वाटप वगैरे असतं. म्हणजे प्रत्येक 1-2 महिन्यामध्ये काहीतरी उपक्रम तुमचा नेहमी असतो. ते मध्यंतरी कलेचा कार्यक्रम काहीतरी छत्री रंग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून खरंच आजच्या तारखेला या नवीन पिढीपर्यंत काहीतरी देणं आहे आपल्याला, हे आपल्याला कळतं. आणि हे बाबांच्या माध्यमातून जेव्हा लोक आपल्या समोर येतात ते फक्त बाबांसाठी येतात आणि आपण फक्त काय. आता एक शेवटचा प्रश्न आशिष भाऊ, की ह्या जी नवीन पिढी आहे ह्या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देणार? खरं सांगायचं नवीन पिढीचे संदेश आपले संदेश न ऐकण्याच्या पलीकडे, पण आपल्याला कर्तव्य आहे कसं आहे, आपण बाबांच्या मार्गाला हो आपण आहे नो डाऊट त्याबद्दल नाही. पण शेवटी तुम्हाला म्हटलं ना माझा जो स्वभाव आहे तो रक्ताचाच आहे. बरोबर. शेवटी आपल्या मुलांच्या आणि तीच पिढी पुढे आज ते बघतायत, त्यांना हे पुढे आपल्याला तरी त्यांना तेच चालवायचंय. आज मी वडिलांनंतर हे करतोय, उद्या माझा मुलगा त्याचे मित्र आहेत, जे वडिलांचे मित्र होते त्यांची मुलं माझे बरोबर आहेत. आज उद्या माझ्या मुलाबरोबर माझी मित्रांची मुलं असतील, हे सगळी टीम वर्क. आणि आतापर्यंत सगळं चाललंय आणि ते करतील, याची बाबा त्यांच्याकडून करून घेतील. बस बाकी काय. खरंच साई माझा मी साईंचा या सिरीज मध्ये आज आपण आशिष पाटील यांना भेटलो आणि खरंच भेटून मन तृप्त झालं. आणि सॉरी तुमच्या या सगळ्या पारायणच्या भंडाऱ्याच्या गडबडीमध्ये तुमचा वेळ घेतला. आणि हा माझी इच्छा होती की तुमचं म्हणजे आपल्या मंदिराचं लोकांपर्यंत, साई भक्तांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचू दे. माझं सांगायचं झालं तर मी आशिष पाटील यांचा खूप जुना मित्र आहे. आणि मला म्हणजे साई भजन जेव्हा आम्ही स्टार्ट केलं, साई भजनाचा पहिला कार्यक्रम मी इथे छोटा स्टेज मला यांनी टाकून दिलेला आणि मी तिथे एक छोटंसं साई भजन माझं मी केलं होतं. त्याच्यावर आमचा एक दहीहंडीचा उत्सव आमचं मंडळ होता, त्या मंडळाला ते जेव्हा आमचा कार्यक्रम झाला, भजन मंडळ झाला, तेव्हा आशिष भाऊने मला विचारलं काय तुम्हाला काय देणगी द्यायची वगैरे. म्हटलं काय नको, आमच्यासाठी एक तुम्ही दहीहंडी बांधून द्या. तेव्हा माझी मुलगी 5 वर्षाची ती हंडी फोडायची, तर स्पेशली त्यांनी आमच्यासाठी ती दहीहंडी म्हणजे त्यांची एक मोठी हंडी असते जी नामवंत मोठे पदा घेऊन त्याचं हे करायचे, पण आमच्यासाठी स्पेशल त्यांनी एक हंडी बांधली. आणि आमच्या नवीन महावीरनगर मित्रमंडळाला सगळ्यात पहिले जेव्हा आम्ही एरियाच्या बाहेर निघालो तर पहिली हंडी होती ती श्री साई सेवा मित्रमंडळाची. म्हणजे ह्या माध्यमातून आज ही मैत्री जपणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं खरंच हे अरुण काकांची देणगी आहे आणि बाबांचा आशीर्वाद आहे. तर हे असंच तुमचं श्री साई सेवा मित्रमंडळाचं, श्री साई सेवा मंडळाचं कार्य वर्षानुवर्ष चालू द्या. अशीच आता किती वर्ष झाले साहेब? ही मूर्ती बसवून 33 वर्ष. 33 वर्ष झाले. आणि देऊळ ते दुसरी मूर्ती होती पूर्वी, ती सिमेंटची मूर्ती होती, त्यानंतर त्यांचं विसर्जन करून आम्ही मार्बलची मूर्ती बसवली. ती 84-85 त्या मूर्तीची स्थापना. ह्या सोहळ्याला आता किती वर्ष? 33 वर्ष झाली. 33 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आज आपण इथे आहोत. असंच 133 वर्षामध्ये माझी पुढची पिढी आणि आशूची पुढची पिढी ती बसून तिथे इंटरव्ह्यू घेणार आणि बाबांचं असंच कार्य हे पुढे चालवणार. आणि आज जयेंद्र पाटील जय साई एंटरटेनमेंट साई माझा मी साईचा या सिरीजमध्ये माझे मित्र बेदी सर यांच्या वतीने आणि आमच्या आशिष पाटील वतीने मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साई. ओम साईराम. ओम साईराम. साई बाबा की बनूनी भिकारी चमत्कार केला
कृपेची तू छाया, काम क्रोध माया सोडून जो आला, साई देते त्याला कृपेची तू छाया.